नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण सर्व? मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सुरक्षित असाल आणि आज एका नव्या संस्कृतच्या पाठाला आज आपण आरंभ करणार आहोत. तर पवन वाघ अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहे. आज जो पाठ आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे व्यसने मित्र परीक्षा. तुम्हाला सर्वांनाच जीवनामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल तर ते आहे नाते. आई वडील हे तर आपले रक्ताचे नाते असतात, पण आई वडील आणि आपले भाऊ बहीण यांच्या सारखंच, मी तर म्हणेल यांच्यापेक्षाही जास्त महत्वाचं नातं आपल्याला जे या पृथ्वीवर आल्यानंतर जे निर्माण होतं किंवा आपण निर्माण करतो ते म्हणजे मैत्रीचं नातं आहे. ठीक आहे. आणि या मैत्रीच्या नात्याबद्दल साहित्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लिहिल्या गेलेला आहे. संस्कृत साहित्य सुद्धा यापेक्षा वेगळं नाही आहे. संस्कृत साहित्यामध्ये अशा बऱ्याच कथा आहेत की त्या कथांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश जे आहे ते केले जातात. तर हितोपदेश नावाचा एक खूप चांगला ग्रंथ आहे. त्या हितोपदेशामध्ये पशुपक्ष्यांच्या किंवा वेगवेगळ्या अशा प्राण्यांच्या कथा आणि त्या कथांच्या माध्यमातून आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि हा उपदेश कसा आहे? आपल्या हिताचा आहे. ठीक आहे. तर संस्कृत साहित्य हे अशा हितपर कथांच्या माध्यमातून सुशोभित झालेलं आहे. आणि हितोपदेशातीलच एक कथा आज आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर जीवनामध्ये मित्र निवडणं ही एक महत्वाची गोष्ट मानली जाते. चांगले मित्र मिळणं किंवा त्यांची परीक्षा करणं ही जीवनातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संगत ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे मानवाचं व्यक्तित्व निर्माण होत असतं आणि त्याचं जीवन घडत असतं. तर चांगली संगत, चांगले मित्र कशा प्रकारे असतात आणि व्यसन काळात म्हणजे दुःखाच्या कठीण काळात मित्रांची परीक्षा कशी केली जाते हे या पाठाच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे. तर अचानक ज्यावेळेस कोणी आपल्याशी खूप चांगलं वागतं, आपल्याशी मैत्री करू इच्छितं, तर त्याची ती वागण्याची पद्धती अयोग्य आहे का हे तपासून पाहणं खूप महत्वाची आहे. आणि मित्राची परीक्षा संकट काळात कशा पद्धतीने होते हे या कथेच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. तर बघूया व्यसने मित्र परीक्षा. द्वितीय पाठः व्यसने मित्र परीक्षा. हितोपदेशात स्वीकृत्य एषा कथा. ही जी कथा आहे ही हितोपदेश या पुस्तकातून घेतलेली आहे. हितोपदेशस्य करता नारायण पंडित. हितोपदेश हे जे पुस्तक आहे, हा जो कथासंग्रह याचं नारायण पंडित हे त्याचे करते, त्याचे लेखक आहेत. हितोपदेशस्य चत्वारः विभागाः सन्ति. बघा, चत्वारः आहे, बहुवचन आहे म्हणून या ठिकाणी सन्ति आलेले आहेत. याचे 4 विभाग आहेत. हितोपदेशाचे 4 विभाग आहेत. कोणकोणते? तर मित्रलाभः, सुहृदभेदः, विग्रहः, संधिः, ग्रंथे अस्मिन्. ग्रंथेस्मिन् हा शब्द आहे, त्याची संधी झालेली आहे. ग्रंथः अस्मिन् पशुपक्षिणां कथा माध्यमेन नीतिवचनानि बोधितानि. तर या पुस्तकाच्या माध्यमातून, या ग्रंथाच्या माध्यमातून पशुपक्ष्यांच्या कथेच्या द्वारे आपल्याला नीतिवचन म्हणजे योग्य व्यवहार काय असतो याबद्दलची माहिती, याबद्दलचा जी काही शिक्षा आहे, जे काही अध्ययन आहे हे होत आहे. ठीक आहे. तर अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. आणि बघा, काही गोष्टी काल्पनिक असतात. आता जर बघायला गेलं तर पशु पक्षी प्राणी हे काही बोलत नसतात, बरोबर ना. आपण बऱ्याचशा कथा लहानपणीपासून बघतो की वाघ त्याला असा म्हणाला, किंवा तो प्राणी, तुम्ही माकडाची आणि मगरीची तुम्हाला गोष्ट माहिती असेल तर मग माकड आणि मगर बोलतात का? नाही. पण माकड, मगर, वाघ हे समाजामध्ये असलेल्या व्यक्तींच्या वृत्तींना दाखवतात की कशा प्रवृत्तीचे लोक या समाजामध्ये आहेत. ठीक आहे. आणि ते काल्पनिक जरी असलं तरी त्यातनं जो बोध मिळतो तो महत्वाचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी फक्त तुम्ही कल्पना करा की हे प्राणी एकमेकांबरोबर बोलत आहेत. बघा, अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम. ठीक आहे. चंपक नावाचे एक अरण्य होते. अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन निवसतः स्म. बघा,
या ठिकाणी जो लेखक आहे त्यांनी ह्या पाठामध्ये जे काही प्राणी आहेत त्यांची नावं सुद्धा किती योग्य पद्धतीने रचलेली आहेत. जे हरिण आहे हे हरिण वेगवेगळे रंग हरिणाच्या त्वचेवर जे दिसतात, सोनेरी पण आहे, थोडा पांढरटपणा असतो, थोडा पिवळटपणा असतो, थोडा काळसर रंग सुद्धा त्याच्या याच्यावर छटा जी आहे तिची असते, म्हणून त्याला चित्रांग, बहुरंगी विविध रंगांचं असं ते, त्याचा अर्थ चित्रांग असा होतो. तर अरण्ये चित्रांगो नाम मृगाहा, अरण्यामध्ये चित्रांग नावाचा एक हरिण, त्याचप्रमाणे एकाक्षो नाम काकश्च, एक अक्ष, एकाक्ष म्हणजे एक अक्ष, एका डोळ्याचा, असं म्हणतात की कावळ्याला एकच डोळा असतो म्हणून एकाक्ष, अक्ष म्हणजे डोळा, एकाक्ष म्हणजे ज्याला एकच डोळा आहे असा, म्हणजे त्याचं नाव पण त्यांनी एकाक्षच ठेवले. एकाक्ष नाम काकश्च स्नेहेन निवसतः स्म. तर हे एका अरण्यामध्ये चित्रांग नावाचं हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा जो आहे तो स्नेहेन निवसतः स्म, अतिशय आनंदाने राहत होते. ठीक आहे, स्म आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी स्म आहे ते भूतकाळाचं जी कृती आहे ती दर्शवतं. ठीक आहे, स्म हे भूतकाळाचं प्रतीक आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. एकदा चित्रांगः वने भ्रमण केनापि शृगालेन अवलोकितः. ठीक आहे, तर एकदा काय झालं, हा जो हे जे चित्रांग नावाचं हरिण आहे हे या चित्रांग नावाच्या हरिणाने वनामध्ये फिरत असताना एका कोल्ह्याला त्यांनी पाहिलं. ठीक आहे, क्षुद्र बुद्धी नामसह शृगालः स्वार्थ हेतुना मृगेन सह मित्रताम ऐच्छत. ठीक आहे, तर आता कोल्हा जो लबाड असतो आपल्याला माहिती आहे, आपल्या भाषेमध्ये मराठीमध्ये लबाड कोल्हा हा शब्द प्रयोग आहे. तर लबाड ही त्याची वृत्ती आहे, चालाकी करणं, लोकांना फसवणं ही त्या कोल्ह्याची वृत्ती आहे. तर असं आहे, त्याचं नावच काय, क्षुद्र बुद्धी, त्याची बुद्धी खूप क्षुद्र आहे, म्हणजे जो हलक्या बुद्धीचा आहे, जो योग्य विचार करत नाही, लोकांना फसवण्याचा विचार करतो, अशा त्या क्षुद्र बुद्धी नामः सा शृगालः स्वार्थ हेतुना मृगेन सह मित्रताम ऐच्छत. तर त्या स्वार्थानी ग्रासलेल्या किंवा स्वार्थामुळे त्याने त्या मृगेनसह त्या हरिणाबरोबर मैत्री करण्याची त्यांनी इच्छा जी आहे ती व्यक्त केली. त्याची इच्छा जी आहे ती ही होती की या हरणाचा मी मांस जे आहे ते भक्षण करावं. ठीक आहे, अस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धी ही मृगेन सह मृगस्य निवासस्थानम गतः. अस्तंगते सवितरी, सविता म्हणजे सूर्य, तर सूर्य अस्ताला गेल्यानंतर, अस्तंगते सूर्य अस्ताला गेल्यानंतर म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर, क्षुद्रबुद्धी ही मृगेन सह मृगस्य निवासस्थानम गतः. ठीक आहे, तर हा क्षुद्रबुद्धी जो आहे या मृगेन सह हरिणाबरोबर त्याच्या निवासस्थानी, त्याच्या घरी जे आहे ते गेला. निवसते यत्र सहा, निवासस्थान म्हणजे राहण्याचं ठिकाण. मृग शृगालौ दृष्ट्वा काको अवदत, अवदत भूतकाळी रूप आहे, मृग शृगालौ त्या हरणाला आणि त्या कोल्ह्याला पाहून कावळा म्हणाला, काय म्हणाला, सखे चित्रांग कोयम द्वितीय, हे मित्रा चित्रांगा हा दुसरा कोण. ठीक आहे, तर मृगा हा अब्रुवत, अ आलेला आहे म्हणजे भूतकाळी रूप आहे, अब्रुवत. तो म्हणाला जंबुक हा अयम, त्या या ठिकाणी हा कोल्हा आहे असं त्यांनी सांगितलं. आणि अस्मत् सख्यम इच्छती, हा आपल्याशी मैत्री करू इच्छितोय, हा आपली मैत्री इच्छितो, या प्रकारचं वचन या ठिकाणी ते हरिण जे आहे ते कावळ्याला सांगतो. बघा कावळा हुशार आहे हरणाच्या मानाने, हरणाने त्याची मैत्री स्वीकारलेली आहे, पण कावळ्याला अजूनही त्या कोल्ह्यावर संशय आहे. आणि ह्या संशयापायी तो काय म्हणतोय बघा, काका उपदिशत, काकाने त्याला उपदेश केला, काय, अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता, अचानक आलेल्या बरोबर, जे अपरिचित आहे, जे आगंतुक आहे, अचानक आलेले आहे, अपरिचित आहे, अशा बरोबर मित्रता न युक्ता, मित्रता करणे योग्य नाही, ज्याचा पूर्व परिचय नाही अशा कोणत्याही व्यक्तीबरोबर अशा प्रकारची मित्रता करणं योग्य नाही, हा उपदेश त्यांनी दिलाय. तदाकर्ण्य जंबुक सकोपम आह, ते ऐकून, तदाकर्ण्य, ठीक आहे, ते ऐकून जंबुक सहकोपेन आह, अतिशय रागाने, कोपेन म्हणजे रागाने, तो म्हणाला, काय म्हणाला, तर तो त्या कावळ्याला काय उत्तर देतो बघा, मृगस्य प्रथम दर्शने भवान अपि अपरिचितः एव आसीत. बघा मी इथं शब्दांची संधी करून वाचतोय. ओके, जे संधी युक्त शब्द आहेत त्यांचा जर अर्थबोध व्हायचा असेल तर अशा शब्दांची संधी केली पाहिजे.
त्यांचा संधी विच्छेद केला पाहिजे. संधियुक्त शब्दांचा संधी विच्छेद केला म्हणजे अर्थ लागणं खूप सोपं आहे. या ठिकाणी तो म्हणतोय मृगस्य प्रथम दर्शने भवान अपि. ज्यावेळेस तुझी आणि ह्या हरणाची ज्यावेळेस पहिली भेट झाली त्यावेळेस तू सुद्धा त्याचा अपरिचितच होता. यथायम मृगः मम बंधुः. म्हणजे बघा, म्हणजे हे मैत्री स्वीकारण्याआधीच तो हे हरिण माझा भाऊ आहे असं सांगतो. यथायम मृगः मम बंधुः तथा भवान अपि. तू त्याला रिस्पेक्ट देतोय बघा. ज्याप्रमाणे हा हरिण माझा बंधू आहे त्याप्रमाणे तू सुद्धा आहे असं तू सांगतोय. मृगः अब्रवीत. यावर हरिण म्हणाला, काय म्हणाला हरिण? अलम विवादेन. विवाद म्हणजे भांडण. काय तुमचं भांडण जे ते पुरे करा. अलम म्हणजे पुरे करा. ठीक आहे, थांबवा. वयम सर्वे आनंदेन एकत्र निवसामः. आपण सगळेजण आनंदाने एकत्र राहूया. ठीक आहे, वयम सर्वे काकेनोक्तम एवमस्तु. ठीक आहे, काक म्हणाला काय, ठीक आहे असंच होऊया, असंच करूया, आपण सगळेजण एकत्र राहूया. बघा पुढे. किंचित कालानंतरम. संधी झालेली आहे. काय झालंय? किंचित काल अनंतरम. काही काळ गेल्यानंतर काय किंवा काही काळाने. शुगाला हा मृगम अवदत. हा जो कोल्हा आहे हा त्या हरणाला म्हणाला, काय म्हणाला? वने अस्मिन एकम सस्यपूर्ण क्षेत्रम अस्ति. सस्य म्हणजे धनधान्य युक्त. ठीक आहे, तर या ठिकाणी एक धनधान्याने युक्त बहरलेलं असं शेत आहे. ठीक आहे, सस्यपूर्ण क्षेत्रम. क्षेत्र म्हणजे शेत. तर या ठिकाणी धान्याने भरलेलं जिथे भरपूर पीक आहे असं एक शेत आहे. दर्शयामि त्वाम. आणि हे क्षेत्र, हे शेत मी तुला दाखवतो, चल. तथा कृते मृगम प्रत्यहम तत्र गत्वा सस्यम अखाद. मग ज्यावेळेस त्याने ते शेत त्याला दाखवलं तर हरणाला हे चांगलंच झालं. म्हणजे धान्याने युक्त किंवा अतिशय हिरवगार असं ते शेत बघितल्यानंतर, तथा कृते तसं त्याने ते दाखवल्यानंतर, ते केल्यानंतर मृग हा प्रत्यहम दररोज. प्रत्यहम म्हणजे दररोज. तत्र गत्वा तिथे जाऊन सस्यम अखादत. सस्य म्हणजे जे काही पीक आहे, जे काही धान्य आहे ते तो खाऊ लागला. तद दृष्ट्वा एकस्मिन दिने. त्याला बघून एके दिवशी क्षेत्रपतीना पाशः योजितः. क्षेत्रपतीना म्हणजे शेतकरी. या तुम्ही जे चित्र आहेत त्यांच्यामध्ये शेतकऱ्याला काय शब्द आहे तुम्ही बघितला होता. ठीक आहे, तर क्षेत्रपतीना म्हणजे शेतकरी. तर त्या अशा शेतकऱ्यांनी काय केलंय, त्याला बघून पाशाची योजना केली. पाश म्हणजे जाळ. ठीक आहे, तर या ठिकाणी हरिण येत आहे आणि दररोज या ठिकाणी धान्य खाऊन जातो. हे ज्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी बघितलं तेव्हा त्याला पकडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाळं जे टाकलेलं आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल की शेतकरी स्वतःच्या धान्याला वाचवण्यासाठी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कृती जे ते करत असतात. तर अशा या हरणाला पकडण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी जाळं जे टाकून ठेवलंय. तत्रागतः मृगः पाशैर्बद्धः. अशा प्रकारे त्या ठिकाणी गेल्यानंतर ते जे हरिण आहे ते त्या जाळामध्ये अडकलं. ठीक आहे, पाशैर्बद्धः. ठीक आहे, बद्ध झालं. सहा अचिंतयत. आणि मग त्यांनी विचार केला, काय? इदानीम मित्रान एव शरणम मम. ठीक आहे, आता तो म्हणाला की आता तरी मी या जाळ्यात अडकलेलो आहे, आता या ठिकाणी मला मित्रांना शरण जावं लागेल किंवा माझे मित्रच जे आहे ते मला याच्यातून मला वाचवतील. दूरात तत् पश्चन जंबुकः. आता बघा, ज्यावेळेस हरिण त्या जाळ्यामध्ये अडकलं होतं त्यावेळेस त्या कोल्ह्याने त्याला दुरूनच बघितलं. ठीक आहे, दूरात तत्पश्चन जंबुकः मनसी आनंदितः. बघा, हे एकीकडे मैत्रीचं नाटक करतोय तो आणि दुसरीकडे अशा या हरणाला जे आता पूर्णतः मित्रांवर अवलंबून आहे, अशा ज्याला आपण बेबस म्हणतो, ज्याला आपण निस्सहाय्य म्हणतो. ठीक आहे, तर अशा निस्सहाय्य हरणाला बघून या ठिकाणी कोल्ह्याला आनंद झाला. बघा मित्रांनो, कोणताही चांगला मित्र जो आहे तो आपल्या दुसऱ्या एखाद्या मित्राला संकटात बघून कधीच आनंदी होत नाही. आणि जो तुम्हाला संकटात बघून आनंदित होतो तो तुमचा मित्र नसतो. आता या ठिकाणी कोल्ह्याला त्या हरणाला बघितल्यानंतर अशा प्रकारे असहाय्य त्या जाळ्यात अडकलेल्या बघितल्यानंतर कोल्ह्याला आनंद झाला. याचाच अर्थ तो त्याचा खरा मित्र नाही. आणि अशा आनंदित झालेल्या त्या कोल्ह्याला काय म्हणतोय तो बघा. आणि तो कोल्हा मनातल्या मनात विचार करतो. काय करतो? सहा चिंतयत. त्याने विचार केला. काय विचार केला? फलितम मे मनोरथम. माझं जे मनोरथ आहे, माझी जी इच्छा आहे
ती फळाला आली, म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली. काय इच्छा होती त्याची? इदानीम प्रभूतम भोजनम प्राप्स्यामी. इदानीम आता मला भरपूर भोजन मिळेल. म्हणजे त्यांनी हरणाशी जी मैत्री केलेली आहे, ती हरणाशी जी त्यांनी मैत्री केलेली आहे ती स्वार्थापायी केलेली आहे. तो म्हणतोय की इदानीम आता मला भरपूर भोजन प्राप्त होईल, म्हणजे त्या हरणाला खायचंय हा त्याचा उद्देश होता. बरोबर आहे. त्यानंतर तो काय करतोय बघा, मृगस्त्वम द्रष्ट्वा अब्रवीत. त्याला बघितल्यानंतर आता हरिण जे मनातल्या मनात विचार करताय की आता माझा मित्र आलेला आहे, तो पण मला सोडवेल. आणि इतर कोल्हा सुद्धा मनातल्या मनात विचार करतोय काय, की आता मला भरपूर भोजन मिळेल, मी याला मारेल आणि खाईल. ठीक आहे. दोघांच्या मनात ते विचार वेगवेगळे आहेत. या हरणाला अजूनही आशा आहे की आपला मित्र आपली सुटका करेल, आणि याचीच याचना तो त्या कोल्ह्याच्या समोर करतोय. काय करतोय बघा, मृगस्त्वम द्रष्ट्वा अब्रवीत. त्या हरणाने त्याला बघितल्यानंतर तो म्हणाला, काय म्हणाला, मित्र पाशानेतान काय म्हणलं, मित्र छिंदी तावन मम बंधनम. हे जे काही माझे बंधन आहे हे तू छिंदी म्हणजे तोड, मला याच्यातून मुक्त कर. त्रायस्व माम, आणि मला वाचव. ठीक आहे, याच्यातून तुम्हाला वाचव. जंबुकहा दुराद एव अवदत. ठीक आहे. तो कोल्हा त्याच्या जवळ सुद्धा आला नाही, लांबूनच तो त्याला म्हणाला, काय म्हणाला, मित्र दृढोयम बंधाहा. हे जे जाळ आहे, जे बंध अतिशय दृढ आहे, अतिशय पक्के आहे, मला तोडता येणार नाही. आणि आणखीन कारण काय सांगतो तो, स्नायू निर्मितान पाषाण एतान कथम वा व्रत दिवसे पृष्यामी. आता बघा तो काय सांगतोय, लवाड बोललाय. कसं बोलतोय बघा, की हे जे स्नायूर निर्मितान पाषाण एतान, हे जे स्नायूनी निर्माण केलेले गेलेले जे पाश आहेत, हे जाळ आहे, तो म्हणतो हे स्नायूपासून निर्माण केले गेले. आणि मला आज व्रत आहे. कथम वा व्रत दिवसे पृष्ठामी. व्रत म्हणजे उपवास. तर मला उपवास असताना या स्नायूंच्या म्हणजे मांसापासून निर्माण झालेल्या या पाशांना मी कसं स्पर्श करू. ओके, म्हणजे तो दोन कारण आहेत. हे खूप दृढ आहे आणि आज माझा उपवास आहे. उपवास असल्यामुळं मी या जाळ्याला स्पर्श करू इच्छित नाही. बघा, आपला मित्र संकटात आहे आणि अशा संकटात सापडलेल्या मित्राला सोडण्यासाठी कोणताही चांगला मित्र सबब देत नाही, कारण देत नाही. आणि आज हा कोल्हा जो आहे तो कारण देतोय की मला उपवास आहे आणि उपवासाच्या दिवशी मी या स्नायूपासून निर्माण झालेल्या जाळ्याला मी स्पर्श करू शकत नाही. बघा पुढे, इत्युक्त्वा सहा समीपम एव वृक्षस्य पृष्ठतः निभृतम स्थितः. तर या ठिकाणी असं बोलल्यानंतर तो इत्युक्त असं बोलून तो समीपम एव वृक्षस्य पृष्ठतः, जवळ जे झाड होतं त्या झाडाच्या मागे जाऊन निभृतम स्थितः. निभृत म्हणजे लपून बसला, स्थितः म्हणजे त्या ठिकाणी तो लपून बसला. बघा, कुणी असता चांगला मित्र असतो त्याच्या जवळ थांबला असता, पण हा काय करतोय, झाडाच्या मागे जाऊन लपलाय. म्हणजे काय होतंय ते बघण्यासाठी. ठीक आहे. त्याला अशी आशा आहे की शेतकरी येईल आणि मग याला कुठेतरी तो मारेल वगैरे, आणि हा मेल्यानंतर याचं मांस मी भक्षण करेल. ठीक आहे. पण घडतंय वेगळंच. ठीक, एक छोटासा का मित्र असे ना, पण तो जर चांगला असेल तर तो तुम्हाला कोणत्याही संकटातून वाचवतो. तर याच ठिकाणी आता या हरणाचा एक खूप चांगला मित्र जो काही कावळा आहे तो या ठिकाणी येतो. तो काय करतोय बघा, प्रदोषकाली. प्रदोषकाल म्हणजे संध्याकाळच्या वेळेस मृगम अनिविशन काकस्तत्र उपस्थित. हा संधी आहे, काकस्तत्र उपस्थित. तुम्ही संधी शब्द जे आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी संध्याकाळी त्या मृगम अनिविशन, त्या कावळ्याला त्या हरणाला शोधत कावळा त्या ठिकाणी आलेला आहे. काकस्तत्र उपस्थित, कावळा त्या ठिकाणी उपस्थित झाला. मृगम तथा विधिम द्रष्ट्वा स उवाच. मृगम तथा विधिम द्रष्टा, त्या ठिकाणी त्यांनी त्या हरणाला त्या स्थितीत बघितलं. म्हणजे काय, कोणत्या स्थितीत, की हरिण जाळ्यामध्ये अडकलेला आहे. ठीक आहे. अशा स्थितीत बघितल्यानंतर तो म्हणाला, सखे मित्रा किम येतात, हे काय, तू असं कसं या जाळ्यामध्ये अडकला. मृगेन उक्तम. त्या ठिकाणी हरिण म्हणाला, काय म्हणाला, सुहृद वाक्यस्य अनादरात बद्ध अहम. मी बांधल्या गेलो, मी जाळ्यात अडकलो. कशामुळं, सुहृद वाक्यस्य अनादरात, मी माझ्या मित्राच्या वाक्याचा अनादर केला. शब्दाचा अर्थ असा होतो. आणि यामुळेच मी जाळ्यात अडकल्या गेलो, बंधनात अडकल्या गेलो. म्हणजे मी माझ्या मित्राचं जे काही चांगलं बोलणं आहे ते ऐकलं नाही. मी माझ्या मित्राचा जो चांगला उपदेश आहे त्याचा स्वीकार केला नाही, त्याचा अनादर केला आणि त्याचा अपमान केल्यामुळेच मी आज बंधनात अडकलेलो आहे. उक्तमच हे म्हटलं गेलेलं आहे, खरंच आहे. काय, आता एक श्लोक सांगितला गेलेला आहे. काय,
सुहृदाम हितकामानाम यः शृणोति न भाषितम विपत् सन्निहिता तस्य स नरः शत्रुनंदनः. खूप चांगला श्लोक आहे. यांनी काय सांगितलेलं आहे की जे हितचिंतक मित्रांचे जे बोलणे जो ऐकत नाही त्याची संकटात सापडण्याची वेळ जवळ आलेली आहे असं मानलं गेलेलं आहे. ठीक आहे. सुहृदात हितकामानाम, जे तुमचे सुहृद आहेत, जे तुमचे हितचिंतक आहेत, त्यांनी जे भाषितम, त्यांनी जे सांगितले आहे ते या न शृणोती, जे मित्रांनी सांगितलेलं आहे, जे चांगले सल्ला त्यांनी दिलेला आहे तो चांगला सल्ला जे ऐकत नाहीत. विपत सन्निहिता तस्य, विपत म्हणजे संकट, तर त्या माणसाच्या ज्यांनी आपल्या मित्रांचा चांगला उपदेश ऐकला नाही अशाच्या जवळ, सन्निहिता हा जवळ आहे, काय विपत संकट जवळ आलेला आहे, तस्य स नरः शत्रुनंदनः, अशा वेळी तो जो व्यक्ती आहे तो आपल्या शत्रूंना जवळ करत आहे, आपल्या विपत्तीला, आपल्या संकटाला जवळ करत आहे असं मानलं जातं. बघा पुढे, काका हा अब्रुवत, त्या ठिकाणी कावळा जो आहे त्याला म्हणालाय स वंचका क्वास्ते. ठीक आहे. या ठिकाणी वंचका म्हणजे फसवणारा, ज्यांनी तुला फसवलेला आहे असा तो लबाड कुठे आहे, तो नाव घेत नाही, पण वंचका म्हणजे फसवणारा, तुला याच्यात ज्यांनी फसवलंय असा तो कोल्हा, असं तो लहान कुठे असं तो म्हणतोय. मृगेन उक्तम, त्यावेळेस हरिण म्हणाल मन मांसार्थी तिष्ठती अत्र एव, संधी झालेली आहे बघा. ठीक आहे. तिष्ठत्यत्रैव हा शब्द आहे, तर त्याची संधी आहे तिष्ठती अत्र एव. कोण आहे या ठिकाणी, तो थांबलेला आहे. ठीक आहे. इथेच थांबलेला आहे, या झाडापाशीच तो थांबलेला आहे. आणि कोण, मन मांसार्थी, माझ्या मांसाची इच्छा करणारा. मन मांसार्थी, अर्थी म्हणजे इच्छा करणारा, कशाची, मन माझ्या मांसाची, जो मला मारून माझं मांस खाण्याची जशी इच्छा आहे असा हा तो लबाड या ठिकाणीच थांबलेला आहे. काका हा उक्तवान, त्यामुळे कावळा म्हणाला. उपायस्तावत चिंतनीय, आता हे काही जे घडलेलं आहे याच्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण याच्यावर उपाय जो आहे तो शोधून काढूया. आणि खऱ्या मित्राप्रमाणे आता तो कावळा जो आहे आपल्या मित्राची रक्षा करतोय. कसा करतोय बघा. अथ प्रभाते क्षेत्रपतीर लगुड हस्तः आगच्छन, सकाळी, अथ प्रभाते म्हणजे सकाळच्या वेळेस तो जो शेतकरी आहे, तो शेतकरी हातामध्ये जो काही लाकूड म्हणा किंवा जो काही दांडा असतो तो घेऊन या ठिकाणी येताना जो आहे त्याला दिसलेला आहे. काठी जी आहे, ठीक आहे, लगुड म्हणजे काठी, तर ही काठी घेऊन येताना त्याला दिसला. काकेन अवलोकित, काकेन म्हणजे कावळ्याने बघितलं, अवलोकन केलं की तो जो शेतकरी आहे तो हातात काठी घेऊन या ठिकाणी येत आहेत. तम अवलोक्य, त्याला बघून, काकेन उक्तम, कावळा म्हणाला. ठीक आहे. कोणाला म्हणाला, हरणाला म्हणाला. काय म्हणाला, सखे मृग, हे मित्र हरिणा, त्वम आत्मानं मृतवत संदर्शय. त्वम म्हणजे तू, आत्मानं स्वतःला, मृतवत मेल्याप्रमाणे, संदर्शय दाखव, म्हणजे तू असं नाटक कर की या ठिकाणी तू मेलेला आहे. वातेन उदरम पूरयित्वा, वात म्हणजे वायू. ठीक आहे. तू श्वास घे आणि स्वतःच उदर जे ते फुलव. वातेन उदरम पूरयित्वा पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. ठीक आहे. तू असं नाटक कर की तू मेलेला आहे, खूप श्वास आत घे, स्वतःचं पोट फुगव आणि तुझे जे पाय ते स्तब्धी म्हणजे स्थिर कर. ते एखादा मेलेला जो प्राणी आहे तुम्ही बघितला असेल की त्याचं पोट फुगतं आणि त्याचे पाय जे सरळ शांत जे आहे ते झालेले असतात, हलत नाही. अशा प्रकारे तू नाटक कर की तू या ठिकाणी मेलेला आहे आणि तू तसंच तिष्ठ, थांब. यदा अहम शब्दम करू, आणि ज्यावेळेस मी शब्द करेल, मी आवाज करेल, तदा त्वमुत्थाय सत्वरम पलायिष्यसे, ज्यावेळेस मी आवाज करेल त्यावेळेस तू लगेच, सत्वर म्हणजे लगेच या ठिकाणी पळून जा. मृगस्तथैव स्थितः, आणि त्याचं ते बोलणं ऐकून त्या ठिकाणी तो जो ते जे हरिण आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी थांबलं. जसं जसं मार्गदर्शन या ठिकाणी कावळ्याने केलं तसा त्या मार्गदर्शनाप्रमाणे तो त्या ठिकाणी थांबलाय. क्षेत्रपतीना मृग हा आलोकिता उक्तश्च, या ठिकाणी क्षेत्रपतीना, ज्या शेतकऱ्याने त्या मृगाला, त्या हरणाला अशा पद्धतीने बघितलं आणि तो म्हणाला, काय म्हणाला, स्वयं मृतोसी, हा स्वतःच मेला. हे हरिण जे ते जाळ्यात अडकलं आणि स्वतःच मेलं, म्हणजे मला मारण्याची गरज त्याला पडली नाही. ठीक आहे. सहा मृगम बदनात व्यमुंचत,
त्यांनी त्या हरणाला जे त्या जाळ्यातनं मोकळं केलं, जाळ्यापासून त्याला दूर केलं. ततः काक शब्दम श्रुत्वा मृगः सत्वरम पलायितः. त्यावेळेस कावळ्याचे शब्द जे, जसं त्यांनी त्या हरणाला त्या जाळ्यातनं मोकळं केलं, कावळ्याने आवाज केला आणि ते काक शब्दम श्रुत्वा, काकाचे जे कावळ्याचे ते शब्द ऐकून ते हरिण जे ते सत्वरम पलायितः, त्याच्याकडून लगेच पळून गेलं. तम उद्दिश्य क्षेत्रपतीना क्षिप्तेन लगुडेन शुगालस्तावधातः. आणि हे बघितलं त्यांनी त्या शेतकऱ्यांनी, आणि की हरिण पळतंय ते बघितल्यानंतर क्षेत्रपतीना क्षिप्तेन, जे काही तिने फेकून मारलं, काय लगुडेन, जी काठी आहे ती त्यांनी फेकून मारली आणि त्या फेकलेली जी काठी आहे ती काठी शुगालस्तावधातः, ती काठी जी आहे ती त्या शुगालस, त्या लबाड जे लांडगा जो आहे, कोल्हा जो आहे, तर त्याला ती लागली आणि अशा प्रकारे तो कोल्हा जो आहे त्या ठिकाणी मारला गेला. ठीक आहे. त्या क्षिप्तेन लगुडेन, त्या फेकलेल्या काठीच्या वारामुळे त्या ठिकाणी जो तो कोल्हा आहे तो हताहा, त्या ठिकाणी मारला गेला. अशा प्रकारे एका लबाड कोल्ह्याची गोष्ट या ठिकाणी व्यसनी मित्र परीक्षा याद्वारे आपण बघितलेली. आपल्या मराठी भाषेत लबाड लांडगा, लबाड कोल्हा अशा प्रकारचे शब्दप्रयोग आहेत. ठीक आहे. तर हे प्राण्यांच्या माध्यमातून जरी असतील तरी व्यक्तींमधले आढळणारे जे गुण अवगुण आहे यांचे हे द्योतक आहेत. आणि हा पाठ आपल्याला जीवनामध्ये चांगल्या मित्रांची परीक्षा संकट काळात होते हे शिकवत आहे. ठीक आहे. तर जे काही शब्द या ठिकाणी होते ते तुम्ही बघितलेलेच आहे. शब्दांचे अर्थ सुद्धा जे कशा पद्धतीने तुम्हाला सांगितले आहेत. संधियुक्त शब्द, त्यांचा संधिविच्छेद कसा करायचा याचा अभ्यास या ठिकाणी तुम्ही करा. आणि पुढच्या पाठासह आपण पुन्हा एकदा भेटूया. सादरम नमो नमः.